आज जर तू हळूहळू चालतेस तर समाज तुला लूजर म्हणेल. लोक म्हणतील वेग वाढव, पुढे जा, जिंक. पण खरं सांगू का, इतिहास कधीच वेगवान लोकांनी बदललेला नाही. इतिहास बदलला आहे थांबणाऱ्यांनी. आणि म्हणून ही गोष्ट कासवाची नाही, ही तुझी गोष्ट आहे. कधी कधी असं वाटतं ना, सगळे पुढे जात आहे, सगळे वेगानं धावताय, सगळ्यांच्या आयुष्यात जणू कुठेतरी स्पर्धाच चालू आहे. कोणी कुणापेक्षा पुढे गेलंय, कोणी जास्त कमवतोय, कोणी जास्त प्रसिद्ध झालंय, आणि आपण मात्र छोट्याशा जगात हळूहळू चाललोय. आपण मोबाईल उघडतो, इंस्टाग्राम बघतो, फेसबुक उघडतो, सगळीकडे यश, सगळीकडे चमक, सगळीकडे वेग. तेव्हा मन विचारतं, मी मागे पडते का? तेव्हा मन म्हणतं, मी स्लो आहे का, म्हणजे मी कमजोर आहे का? मी वेगाने धावत नाही म्हणजे मी कमी आहे का? हळूहळू चालणं म्हणजे हरलेलं असणं आहे का? आजचं जग धावतंय. वेगवान लोकांना टाळ्या मिळतात, झगमगणाऱ्यांना लाईक्स मिळतात, गाजणाऱ्यांना स्टेज मिळतो. पण शांत लोक, ते कुणालाच दिसत नाही. आता कासवाकडे बघ, तो वेगवान नाही, तो चमकतही नाही, तो गाजतही नाही, त्याच्यावर स्पॉटलाईटही नाही, त्याच्यावर कॅमेरे नाहीत. पण एक गोष्ट आहे, तो थांबतही नाही. तो पाहतो किंवा न पाहो, तो चालत राहतो शांतपणे. कमजोर नाही तो दररोज पुढं चालत राहतो. ससा धावतो, लोक टाळ्या देतात, कॅमेरे फिरवतात, सगळ्यांचं लक्ष त्याच्यावर असतं. आजचा ससा म्हणजे ओव्हरनाईट सक्सेस, व्हायरल रील्स, फेक लाईफस्टाईल. लोक वेग पाहतात, लोक आवाज पाहतात, पण कासव चालत राहतं. त्याला कुठं जायचंय हे त्याला माहीत आहे. त्याला कोणाचा अप्रुव्हल नकोय. त्याला फक्त एक गोष्ट माहीत आहे, मी थांबणार नाही. आजची स्त्री ही तशीच आहे. ती घर सांभाळते, मुलं सांभाळते, जबाबदाऱ्यांना सांभाळते. तिची स्वप्न हळू चालतात, पण थांबत नाही. म्हणून आज जर तुला वाटत असेल की तू उशिरा पोहोचतेस, तर घाबरू नकोस. स्लो असणं म्हणजे वीक असणं नाही. स्लो असणं म्हणजे स्टडी असणं आहे. तू हरवत नाहीयेस, तू थांबतही नाहीयेस, तू फक्त टिकतेस. आणि टिकणं हीच खरी ताकद असते. आणि लक्षात ठेव, वेगाचं कौतुक होतं, पण आयुष्य टिकवणाऱ्यांचं असतं. जर ही कथा मनाला थोडा वेळ थांबली असेल तर लाईक कर. आणि अशा शांत बोधकथा, खोल बोधकथा ऐकायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब कर.